ते प्रवासामध्ये आणि यात्रेमध्ये हजार बाराशे लोक होते आणि त्याच्यात जवान साहेब उभे राहिले. बाबाजी तुम्ही म्हणताल महादेवाच्या मंदिरा शेजारी नर्मदेचं मंदिराचा तुम्ही उल्लेख केला. बाबाजी आम्ही निश्चित ते मंदिर बांधू म्हणून ते मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे नर्मदेचं. आणि असा तो नर्मदेचा काही विशेष महिमा आहे. तो त्या महिमेला अंत नाही पार नाही. आणि असा तो महिमा आणि त्या महिमेच्या अंतर्गत आणि आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भाविक नर्मदा परिक्रमा करतात. सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने ही सुद्धा नर्मदा तीरी इटारशीजवळ 40 किलोमीटर अंतरावर सांगाखेडा तिथे मारागाव गाव आहे. तिथं आश्रम उभा केलेला आहे. आणि त्या आश्रमामध्ये आलेले परिक्रमावासी त्यांना चहा पाणी नाश्ता भोजन जसे जसे येतील तसं ते त्यांची तिथं राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था सर्व व्यवस्था केलेली आहे. म्हणून आजही आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे काही भाविक त्या ठिकाणी जातात आणि मुक्काम करून आपल्या सकाळीच त्यांना वाटचाल करायची असते. त्यांना रस्ता कटवायचा असतो आणि ते सकाळीच आणि परिक्रमेला सुरुवात करतात आणि असे संध्याकाळी मुक्कामी येतात. त्यांची व्यवस्था दुपारी आले का त्यांची व्यवस्था 11-12च्या आत आले की त्यांना मग जर जायचं असेल तर त्यांना नाश्ता पाणी आणि ते घेऊन पुढं चालतात. असा सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम कोपरगावच्या माध्यमातून मारागाव सांगाखेडा आणि त्या इटारशीपासून नर्मदेच्या तीराला इटारशीपासून 40 किलोमीटर अंतरावर आश्रम आहे. जर कोणी परिक्रमावासी गेले परिक्रमेला तर त्यांना सांगायचं त्या ठिकाणी आश्रमात जा. आता रस्ते जशी दोन आहे. सरळ जर गेलं तर ते हर्षण शंभरीपासून पुढे इटारशी आश्रमात तिकडे जातात. काही हा जो आश्रम आहे बाबाजींचा तो एकदम नर्मदेच्या तीराला आहे. आणि जो पायी वर्ग चालणारा तो काही वेळेस मोठ्या रस्त्याला चालतो. मोठ्या रस्त्याचा आणि नर्मदेचा कमीत कमी 15-20 किलोमीटर 25-30-40 किलोमीटर असंही अंतर असू शकतो. आणि काही लोक नर्मदेच्या कडाकडाने चालतात. त्यांना मग ते आश्रम लवकरात लवकर तो तिथं नर्मदेच्या तीराला आहे. म्हणून या ठिकाणी जाधव परिवाराने एक जीवनातील मोठं काम केलं आहे. आणि सर्वात अशी ती उपासना त्यांच्या माध्यमातून एक तपश्चर्या झालेली आहे. एक अनुष्ठान झालं आहे. आणि अशी ती अनुष्ठान तपश्चर्या करून नादेन त्या निमित्ताने हा उत्सव महोत्सव अर्थात नर्मदा कन्या पूजन नर्मदेच्या नावाने भंडारा प्रसाद महाप्रसाद त्या प्रसादामध्ये सर्व उपस्थित राहिले. त्याबद्दल जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना धन्यवाद. सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो. माझी 2 शब्द पूर्ण करतो.